गेले काही दिवस साऊथ इंडियन बऱ्याच फिल्म सांगितल्या. आज चांगल्या 3 मराठी फिल्म सांगतो. खूप इंटरेस्टिंग फिल्म्स आहेत. तुम्ही जर पाहिले असाल तर त्या रिव्हिजिट करू शकता. पहिली फिल्म आहे उमेश कुलकर्णी यांची देऊळ. एक गाव आहे, त्या गावच्या पठारावर एका माणसाला दत्त दिसले असा भास होतो आणि मग तो गावात तो गोंगाट करत सुटतो आणि मग त्याच्या मागे बरंच पॉलिटिक्स होतं आणि मग ते गावात देऊळ उभारायचं ठरवतात. अशी एक इंटरेस्टिंग स्टोरी लाईन आहे. कॉमेडी ड्रामा फिल्म आहे. ती तुम्हाला प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळेल. दुसरी फिल्म आहे पोपट. एका गावात 4 मुलं असतात. त्यांचं ठरतं की एड्स या विषयावर आपण एक फिल्म बनवूया. विनोद म्हणून हा विषय निवडलेला असतो आणि त्यांना त्याचा सिरियसनेस कळायला लागतो आणि HIV या विषयावर ते अभ्यास करतात. त्यांना त्याचे सिम्पटम्स कळतात आणि त्यापैकी एका व्यक्तीला असं जाणवायला लागतं की हे सेम सिम्पटम्स मला पण जाणवत आहेत. अशी एक इंटरेस्टिंग स्टोरी लाईन आहे. सतीश राजवाडे यांची फिल्म आहे. ही पण तुम्हाला प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळेल. तिसरी फिल्म माझी पर्सनल फेवरेट आहे. फिल्मचं नाव आहे चेकमेट. संजय जाधव यांची फिल्म आहे. 3 मित्र आहेत. त्यांचा असा प्लॅन होतो की आपल्याकडे जे पैसे आहेत ते आपण डबल करू आणि त्या हवाच्या पायी ते डबल करण्याचा ते प्लॅन करतात आणि त्यांचे ते पैसे कोणतरी पळवतं आणि मग ते बेकार अडकतात. आता ते पैसे परत मिळवण्यासाठी एका बुद्धिबळाच्या गेमप्रमाणे तो एक प्लॅन आखतात आणि ही स्टोरी पुढे जाते. खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे. आपण आता बरेचसे साऊथ इंडियन क्राईम थ्रिलर फिल्म बघतो, पण ही तितकीच भारी किंवा त्याच्यापेक्षाही भारी फिल्म काही वर्षापूर्वी संजय जाधव यांनी बनवली होती. ही फिल्म नक्की बघा. ही तुम्हाला झी5वर पाहायला मिळेल.